प्रशांत कोरटकर संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून अटक केलेली आहे। त्याला घेऊन पोलीस कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत, तर जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेलं आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणल्यानं सध्या तणावाचं वातावरण आहे। जुना राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी दंगल नियंत्रक पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक झाली। आज त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांच्या तक्रारीनंतर प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतीये, ज्यामध्ये कोल्हापूरमधल्या मावळ्यांनो पायतान घेऊन कोरटकरच्या स्वागताला या, न्यायालयात हजर करण्यापूर्वी पायतान घेऊन स्वागत करू अशी पोस्ट व्हायरल झाली आहे। इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीनंतर तब्बल 30 दिवसानंतर प्रशांत कोरटकरला अटक झाली। इंद्रजित सावंत यांना फोन करून शिवीगाळ करत शिवरायांचा अपमान त्यानं केलेला। प्रशांत कोरटकरच्या अटकेवरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे।